तुम्हाला माहित आहे का, भारतामध्ये लोकशाहीची खरी ताकद कुठे दिसते? ती दिसते गावांमध्ये आणि शहरांमध्ये, म्हणजेच काय तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। आज आपण समजून घेणार आहोत नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यात नेमका फरक काय आहे आणि यांचं वर्गीकरण कसं केलं जातं। नमस्कार, मी तन्वी सुनील न्यूज अनकटच्या #राजकारण या भागात आपलं स्वागत करते। सर्वात आधी बोलूयात नगरपंचायतीबद्दल। तर ही संस्था अशा छोट्या गावांसाठी असते जी हळूहळू शहराच्या रूपात विकसित होत असते। ज्या गावाची लोकसंख्या साधारण 12,000 ते 25,000 असते त्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन केली जाते। म्हणजेच याचं मुख्य काम काय आहे तर गावाला शहरी सुविधा पुरवायला सुरुवात करणे, जसं की पिण्याचं पाणी, रस्ते, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, कचरा संकलन, लहान शाळा आणि आरोग्य केंद्र। या संस्थांचा प्रमुख अध्यक्ष असतो आणि त्याच्यासोबत काम पाहणारा मुख्य अधिकारी म्हणजेच चीफ ऑफिसर असतो। तर आता पाहूयात नगर परिषद म्हणजे नेमकं काय। नगर परिषद ही मध्यम आकाराच्या शहरांसाठी असते जिथे लोकसंख्या 25,000 ते 3 लाखांपर्यंत असते। नगर परिषदेचे काम नगरपंचायतीपेक्षा अधिक व्यापक असते। त्यात रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, बाजारपेठ, उद्याने, शाळा, शहर नियोजन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यामध्ये आहेत। इथेही नागरिक थेट मतदानाद्वारे आपले सदस्य आणि अध्यक्ष निवडतात, म्हणजेच लोकशाही इथे थेट जनतेच्या हातात असते। आणि आता येते ती महानगरपालिका म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन। ही मोठ्या शहरांसाठी असते जिथे लोकसंख्या 3 लाखांपेक्षा जास्त असते। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या सर्व शहरांमध्ये महानगरपालिका कार्यरत आहेत। महानगरपालिकेकडे सर्वात मोठं कार्यक्षेत्र आणि सर्वाधिक अधिकार असतात। शहर नियोजन, वाहतूक व्यवस्था, मोठे रस्ते, रुग्णालय, शिक्षण प्रकल्प, पर्यावरण संरक्षण, पाणी पुरवठा आणि मलनिस्सार हे सर्व महानगरपालिकेच्या जबाबदारीत येतं आणि याचा प्रमुख महापौर असतो आणि हे सर्व प्रशासकीय जबाबदारी आयुक्त पाहतो। या संस्थांचं वर्गीकरण करताना काही ठराविक मापदंड पाळले जातात, म्हणजेच त्यात लोकसंख्या, शहराचं क्षेत्रफळ, आर्थिक उत्पन्न, उद्योग आणि व्यापाराचा विकास आणि नागरीकरणाचा वेग। एखादं गाव जसं जसं वाढत जातं तसा रोजगार आणि सुविधा वाढतात। मग तसंच ते नगरपंचायतीतून नगर परिषद आणि नंतर महानगरपालिका बनतं। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मतदान आणि लोकशाहीचा सहभाग। तिन्ही संस्थांमध्ये स्थानिक निवडणुका होतात। प्रत्येक शहरात किंवा गावात वॉर्ड तयार केले जातात आणि प्रत्येक वॉर्डमधून नागरिक आपला प्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक निवडतात। हे नगरसेवक आपल्या परिसरातील रस्ते, पाणी, शाळा, स्वच्छता यांसाठी निर्णय घेतात। काही ठिकाणी महापौर थेट जनतेकडून निवडले जातात, तर काही ठिकाणी नगरसेवक मतदानाद्वारे महापौर निवडतात। म्हणजेच तुमचं एक मत थेट तुमच्या शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतं। सर्वांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे नागरिकांना चांगल्या सुविधा देणं आणि शहराचं सर्वांगीण विकास करणं। फरक फक्त त्याच्या लोकसंख्येत, अधिकारात आणि कार्यक्षेत्रात आहे। म्हणूनच लक्षात ठेवा की तुमचं एक मत म्हणजे तुमच्या शहराचं भविष्य। स्थानिक निवडणुकीत भाग घ्या, जबाबदार नागरिक बना आणि आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।